नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे 3 ते 4 दिवस हे उरलेले आहेत। आता मी पिंपळगावला आहेत। पिंपळगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये खरं तर भाजप शिंदे गटाची युती झालेली आहेत आणि समोर राष्ट्रवादी अजित पवार गटाविरोधात खरं तर ही निवडणूक होणार आहे। तिरंगी इथे लढत आहेत। काँग्रेसने देखील आपला उमेदवार दिला आहे आणि ते आपण समोर जर बघितलं तर आता मंगल कार्यालयामध्ये मी सध्या आलो आहे। विवाह सोहळा हा सुरू आहे आणि इथेच अजित पवार गटाचे उमेदवार गोपाळ कृष्ण गायकवाड हे मतदारांच्या भेटीगाठी घेताना दिसून येत आहेत। दादा, काय मंगल कार्यालयामध्ये खरं तर आला प्रचार सुरू दिसतोय? मंगल कार्यालयात येण्याचं कारण माझ्या घरातलंच लग्न होतं आणि ह्या लग्नाच्या निमित्ताने सर्व नातेवाईक वगैरे भेटीगाठी होतात आणि मित्र कंपनी पण भेट झाली आणि त्या संदर्भात मग आमचा प्रचार पण चालू आहे आणि प्रचाराला आता काय 2-3 दिवसच शिल्लक आहेत आणि त्या दृष्टीने नियोजन चालू आहे। बरं, कोणते मुद्दे घेऊन पुढे जात आहेत आणि काय वाटतंय की विजय होईल? आणि मुद्दे म्हणजे मी आता स्थानिक असल्यामुळे आणि पिंपळाचा विकास तर ऑलरेडी आहेच, पण ज्या काही बारीक सारीक गोष्टी शिल्लक राहिल्या, उदाहरणार्थ भूमिगत गटर, ग्रीन जिम, बाग बगीचे करणे, या संदर्भात मी 10 वर्ष जिल्हा परिषद गटात पिंपळाव इथेच कार्यरत असल्यामुळे मला पिंपळाव शहराचा बराचसा एरिया मला माहीत आहे आणि काही काही एरियामध्ये जे काही काम करणं गरजेचं आहे। तर माझी 40 वर्ष सेवेचं पिंपळावकरांना काहीतरी सेवा द्यावा या दृष्टीने मी याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे। कसं आव्हान वाटतंय समोर अजित युती आहेत भाजप आणि शिंदेची, इकडे काँग्रेसचे उमेदवार आहेत, कसं आव्हान आहे? नाही, आव्हान तसं काहीच नाही। मी लोकल उमेदवार असल्यामुळे त्यात माझी आईची पण सेवा इथे झालेली, माझं गाव पण पिंपळाव असल्यामुळे मला आव्हान तसं काही विशेष वाटत नाही। पण माझं नोकरीनिमित्ताने जे काही कामकाज पिंपळावला झालं होतं ते पिंपळावकरांना माझी संधी म्हणण्यापेक्षा मला त्यांची सेवा करायची संधी मिळाली, ह्या दृष्टीनेच मी कामकाज करणार आहे। त्याच्यामुळे आव्हान असं काही मला वाटत नाही। इंजिनियर होतात, आता राजकारणात येत आहेत, काय यावंसं वाटतंय? नाही, तसं काही नाही। इंजिनियर जरी असलो मी तर माझा 40 वर्षाचा जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक लेवलला, ग्रामपंचायत लेवलला प्रत्येक ठिकाणी माझा कामकाज असल्यामुळे मला त्या गोष्टीचा सर्व अनुभव होता आणि राजकीय लोकप्रतिनिधी यांच्याशी पण माझं समन्वय व्यवस्थित असल्यामुळे मला तसं कामकाज करताना कोणती अडचण आली नाही आणि या पुढे सुद्धा माझं राजकारण जरी एंट्री झाली असेल तर मला ते काही अवघड वाटणार नाही आणि जे काही प्रॉब्लेम मी आत्तापर्यंत म्हणजे मला कधी प्रॉब्लेम पण आले नाही आणि आपल्या कामकाजानुसार अडचण येईल असं मला काही वाटत नाही। एकंदरीत आपण बघत आहोत की अशा प्रकारे आता मंगल कार्यालय ही प्रचाराची मैदानं ही झालेली आहेत। कॅमेरा विकी पार्श्व प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, पिंपळगाव।